राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातमी. प्रतीक्षा संपली, आता लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट. हिवाळी अधिवेशनात 1400 कोटीची तरतूद. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी फायद्याची बनत आहे. ही योजना महिलांसाठी आर्थिक आधार बनली आहे. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 देण्यात आले होते. आता 2100 रुपये देण्याच्या हेतूने सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 1400 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. लाडक्या बहिणींना कोणताही भेदभाव न करता 2100 रुपये द्या. उद्धव ठाकरे. सरकारने बहिणींना दिलेले वचन पाळावे. सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन पाळावे. कोणतेही निकष न लावता कुठलाही भेदभाव न करता लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये द्यावे अशी मागणी उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती. महायुतीच्या विजयात या योजनेचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मानले जाते. मात्र या योजनेच्या निकषांमध्ये बदल केला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. त्यातच आता भाजप आमदाराने या योजनेचा लाभ तृतीयपंथीयांना देखील मिळावा अशी मागणी केली आहे. ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर सोडून 4 चाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील. कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी तत्वावर नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहे त्यांनाही लाभ मिळणार नाही. संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळणाऱ्या महिलांनाही योजना लागू होणार नाही. ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक कर भरत असतील त्यांनाही लाभ मिळणार नाही. कृषी उत्पन्न बाजारात सुविधांचा अभाव. जगाचा पोशिंदा कुडकुडतोय रक्त गोठविणाऱ्या थंडीत. गाडीवरून भाजीपाला उतरल्यानंतर शेतकरी तेथे झोपतो. कीटकनाशकांना दाद देईना आळी. तुरीच्या शेंगा आणि शेतकऱ्यांचा खिसा पोखरणाऱ्या आळीला कसे बरे रोखणार. गेल्या वर्षीच्या तुरीला चांगला दर मिळाल्याचे पाहून यंदा तुरीचे क्षेत्र वाढले आहे. हेंगल चक्रीवादळामुळे मराठवाड्यातील हवामानात बदल झाला आणि ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या शेंगावर आळीने हल्ला केला. दूध उत्पादक शेतकऱ्याला सरकारकडून 90 रुपयाचे अनुदान. तांदळाची चिंता मिटली, गहू मुबलक. साठा नव्या उच्चांकावर. दर नियंत्रणात राहण्यास होईल मदत. नियमबाह्य कर्जांना लवकरच लागेल चाप. विधेयकाचा मसुदा मंत्रालयाला सादर. लोकांना कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या बेकायदेशीर कर्ज वितरण व्यवस्थेवर बंदी घालण्याची तयारी केंद्र सरकारने चालविली असून त्यासंबंधीच्या कायद्याचा मसुदाही तयार करण्यात आला आहे. मुद्रांक शुल्कात मोठी वाढ. विधानसभेत विधेयक सादर. विविध पाहण्यातून शास्त्रज्ञांनी काढला निष्कर्ष. दररोज 10,000 पावले चाला, निराशेवर मात करा. सरपंचाचा भाऊ फरार आरोपी आणि पोलीस अधिकाऱ्याची चाय पे चर्चा. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण. कथित सीसीटीव्ही फुटेज व्हायरल. अमित शहाच्या विधानावरून नाना पटोले आक्रमक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा ज्या पद्धतीने उल्लेख केला तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. आंबेडकर 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 नाव घेण्याची फॅशन झाली आहे. एवढ्या वेळा देवाचे नाव घेतले तर देव पावला असता असे वक्तव्य केले. अमित शहा यांच्या या विधानातून भाजपला देशाच्या संविधान निर्मात्याबद्दल किती राग आहे तेच बाहेर आले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भाजपचा खरा चेहरा जनतेच्या समोर आला आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. चिकलठाणा विमानतळाला कागदावरच आंतरराष्ट्रीय दर्जा. छत्रपती संभाजीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाला विमानतळाचा दर्जा 24 फेब्रुवारी 2015 रोजी मिळाला. एशिया एअरलाइन्सने ऑक्टोबर 2024 पासून बँकॉक मलेशिया आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची घोषणा नुकतीच केली होती. मात्र विमानतळ प्रशासनाला इमिग्रेशन चेकपोस्ट आंतरराष्ट्रीय कार्गोसाठी लागणारी यंत्रणा उपलब्ध करता आली नसल्याने या विमान कंपनीला आपला निर्णय रद्द करावा लागला आहे.